वन एक टार्गेट सेट करायचा आहे आणि या सगळ्याचा मनसुबा रचून आपण पाहतोय दोन आघाडीचे बॅटर सुद्धा दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये। दोन ऑफिशियल पंच ज्यांनी गेल्या वर्षी सुद्धा या क्रीडा स्पर्धेला चांगल्या प्रकारे एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी काम केलं ते मेन पंच सन्माननीय सादिक राजापूरकर सर आहेत। तर राजेशजी तळाशीकर आपण पाहतोय लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत। सर्वांना शुभेच्छा असतील, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आणि दोन्ही संघाच्या संघ मालकांना तर त्याहून शुभेच्छा असतील, कारण खूप अपेक्षेने या नक्कीच मान्यवरांनी संघ खरेदी केले आणि आपण न खेळता आपल्या परिसरातील तरुणांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून नक्कीच मागील राहिलेलं क्रिकेट आता यांच्यानी खेळायचं हेच ठरवलं आणि नक्कीच आपण पाहतो या संघ मालकाने हा संघ खरेदी केला। 5 षटकांचा सामना, 5 षटकांमध्ये एक मोठं युद्ध। तर आपले चाहते मैदानाच्या बाहेर खेळ खेळत असतात, अर्थात त्यांच्या मनाचा खेळ असतो, जीवाचा खेळ असतो, कारण हा खेळ क्रिकेट हा खेळ आता मैदानात राहिला नाही तर तुमच्या आमच्या रक्तात भिनलेला आहे। क्रिकेटचा नुसता सामना कुठे लागला तर जाताना गाडी थांबवल्याशिवाय आपण पुढे जात नाही, कारण प्रत्येक जण आता क्रिकेटचा वेडा 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 नव्हे तर ठार वेडा झालेला आहे। आज दिवाळीचा सण आहे, प्रत्येक जणाला आज कुठेतरी बहिणीच्या घरी जायचं आहे, पण बहिणीला संध्याकाळपर्यंत थांबवलेला आहे। पहिली ओवाळणी माझ्या क्रिकेटला करणार आणि नंतर हो ताई तुला सुद्धा करणार, ही शपथ घेऊन आज सगळेजण मैदानात आलोय। आणि हो आपण पाहतोय याच क्रिकेटची सुरुवात आम्ही कधी करतो तर दसऱ्याला शस्त्रपूजनाने, कारण हे क्रिकेट आता आमचा धर्म झालेला आहे। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे ते पाठीमागे जरा बघा डॉग आहेत त्यांना जरा एखादा दगड मारा जरा आपला जाऊ द्या बाहेर। लाईनमॅन थोडं लक्ष ठेवायचं आहे, आतमध्ये येऊन देऊ नका। तसेच पहिल्या सामन्यामध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्यायची आणि त्याच्यानंतर पुढील सामन्यामध्ये जर चेंडू हरवला किंवा फुटला तर नियम जो लिहिलेला आहे आपण 2 षटकानंतर जर चेंडू फुटला तर जुना चेंडू दिला जाईल एक इनिंग खेळलेला, याची नोंद घ्यायची। तर सामन्याला सुरुवात होणार आहे। आज जर पाहिलं आपण तर स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे घटक असतात ते स्पॉन्सर असतात। गेले अनेक वर्षापासून जशी IPL 15ला सुरुवात झाली तेव्हापासून एक महत्त्वाचे स्पॉन्सर म्हणून अनंतभाऊ माडिक हे आम्हाला लाभलेले। 2015 मध्ये त्यांनी टी-शर्ट स्पॉन्सर केले होते, त्याच्यानंतर त्यांचं नेहमीच योगदान लाभलं। 2025 IPL पाहत असाल पुन्हा देखील त्यांचं आम्हाला सहकार्य लाभले। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 24 हायचे शैलाजी बंगेजा यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी टी-शर्ट ट्रॅक लाभलेले आहेत। तर आम्ही आयोजक मनपूर्वक आभारी आहोत आनंदाजी माडिक साहेब यांचे तसेच बंगेजा साहेब। तर पहिला चेंडू येतोय, पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले चला खेळूया। एका बाजूला आपण पाहतोय रुपेश पवार गोलंदाजी करतील तर या विभागाचा 360 मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि हो शैलेश सुद्धा खेळायला तयार झालेले आहेत। मैदानाच्या चारही बाजूला मारण्याची लिलेया कामगिरी करणारे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या MPL आपल्या 4 सीझन साठी। हो पहिला चेंडू शरीराला लगत टाकलेला आपण पाहतोय, हलक्या हाताने डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु या चेंडूवर धाव येत नाही। खूप जोखमीचं काम आहे आता प्रत्येकाच्या जवळ, कारण तुम्ही मागे किती चेंडू खेळलेत, मागे किती फटके खेळलेत, मागे कशा प्रकारे क्रिकेट खेळलात याही पेक्षा आज हा मोठा सामना खेळायचा आहे। पुन्हा एकदा दुसरा चेंडू, याही वेळेला आखूड टप्पा, शरीराचं वजन बनवलं, जागा बनवली आणि आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू फलकावलाय, पहिलाच चौकार, 4 धावा। या ठिकाणी मंगेश नालावडे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। मी सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना हात जोडून विनंती करेन की जी पट्टी आपण लावलेली आहे त्या पट्टीच्या मागे आपण बसायचं, सर्वांना हात जोडून विनंती करेन। शैलेश आले सुद्धा तामाणेतून आणि सुरुवात सुद्धा केली आणि दाखवून दिलाय आपल्या बॅटचा पराक्रम। 4 धावा आल्या, सुरुवात झाली आणि रुपेशवर आक्रमण चढवले। पुढचा चेंडू येईल रुपेश यांचा, हो याही वेळेला पुन्हा एकदा आता मात्र थोडे आणखीन वळले आणि जागा बनवली। आपण पाहतोय लॉंग लेगच्या वरून चेंडू टोळवलाय, सीमा रेखा पार होतोय, चेंडू येतोय चौकार। खेळाडूने चेंडू आणायला जायचं नाही, सीमारेषे बाहेर गेला चेंडू खेळा त्या लाईनमॅनने चेंडू द्यायचा आहे। मी कमिटी मेंबर विनंती करेल की आपले लाईनमॅन पाठवायचे।
लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले आणि आपण पाहतोय पहिलं षटक आहे आणि या पॉवर प्लेचा पूर्णपणे आपण पाहतोय फायदा उठवताना शैलेश घेत आहेत आणि यासाठी ओळखले जातात सातत्यपूर्ण या विभागात भल्या भल्या गोलंदाजाची त्रेधा टिपाटी उडवणारे हे शैलेश आज मात्र आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करत आहेत. जबरदस्त कामगिरी कुंभे सनरायझर्ससाठी करत आहेत आणि यासाठीच मला या संघात घेतलंय आणि हो हेच क्रिकेट मी आज माझ्या चाहत्यांना दाखवणार आहे आणि संघ मालकाला सुद्धा दाखवणार आहे. पुन्हा एकदा हा थोडासा का होईना लेट खेळले परंतु मिड विकेटला खेळले. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तिकडनं दूरवरून क्षेत्ररक्षक आले आणि आता मात्र शैलेश यांना एका धावेवर समाधान मानावं लागले. 2 चौकार आले आणि त्यानंतर एक हलक्या हाताने एक धाव घेतली. एकूण आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ असताना आणि सीझन 4चा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये रुपेश पवार यांच्या माध्यमातून जरूर हाताळताना दिसतोय. पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहतोय केतन ओहो पुन्हा एकदा केतन याने टान्स बनवला. अपील सुद्धा जोरदार झालं आणि अपील लेट पण थेट उचलला आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आलंय. सादिक राजापूरकर सर यांनी हे अपील उचलून धरलंय आणि तदनंतर मात्र थोडीशी का होईना बातचीत सुद्धा झाली. हा मोठा मासा गळाला लागतंय हा आनंद मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिलंय. परंतु अनुभवी पंच आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या पंचांच्या नावातच बरंच काही आहे. हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये खूप असे पंच पाहायला भेटतात त्यापैकी हे पंच पॅनल आहे आणि आज मैदानात आतमध्ये जल्लोष जरूर होईल कारण केतन यांच्यासारखा मोठा मासा गळायला लागलाय आणि इथे बाद होऊन परत आहेत. पहिली विकेट मार्गस्थ होते डगआउटच्या रस्त्याला. यस डीजे तर आपण पाहतोय पहिली विकेट 9 या धावसंख्येवर. मागील काही चेंडूवर मार खाल्ला 2 चौकार आले परंतु तिकडनं मात्र रुपेश पवार यांनी कमबॅक केलं. केतन सारख्या मोठ्या फलंदाजाला मार्गस्थ केलंय डगआउटच्या रस्त्याला आणि तिकडे निखिल सुद्धा दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय एक गडी बाद झालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे. पहिला सामना सकाळ नाही तर आता आपण दुपारकडे चाललोय परंतु पहिला सामना आहे. या सामन्याचं दडपण बॉलर आणि बॅट्समनवर जरूर असणार आहे. याही वेळेला अचूक टप्प्याचा चेंडू होता थोडासा का होईना उजव्या एष्टीच्या बाहेर. नक्कीच आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने टोळवण्याचा मानस होता निखिल यांचा परंतु बॅटवर नीटसा आला नाही आणि बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता होते. एक षटक पाहिलं गेलं तर दोलायमान होतं. रुपेश पवार यांचं पहिलं षटक 2 चौकार आलं आणि तब्बल 9 धावा खर्च केल्या परंतु केतन यांच्यासारखा एक मोठा गडी सुद्धा बाद केला. या षटकाचं विश्लेषण केलं तर नक्कीच या षटकामध्ये शैलेश यांची बॅटिंग सुद्धा पाहायला भेटली. येईल दुसरं षटक तोपर्यंत जाऊया एक डीजेच्या मधुर संगीताकडे. सुद्धा कॉम्बिनेशन जुळायला वेळ लागेल. डीजे यांनी सुद्धा या प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन आणि संयोजन जरूर झालेलं आहे. पहिला सामना आज मात्र थोडासा लेट सुरू होतोय परंतु या लेट सामन्यानंतर आपण क्रिकेटचा आनंद सुद्धा घेत आहोत. पहिलं षटक पाहिलं गेलं तर एक गडी बाद 9 धावा धावफलकावर आणि षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा झालेले आहेत. एसपी फायटर कडनं ओम पवार आता मात्र आयकॉनवर धुरा दिलेली आहे आणि यासाठी ओळखले जातात. तुम्ही जेवढे मोठे योद्धे असताना तेवढी मोठी लढाई करायची असते. लढाई तुम्हाला संघर्षमय करायची असते. तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही राहिलात तर कधीच तुम्ही नावारूपाला येणार नाही. तुम्ही डेंजर झोनमध्ये जाऊन प्रयत्नांची पराकष्ट करावे लागेल आणि असेच डेंजर झोनमध्ये सातत्यपूर्ण गोलंदाजी करणारे ओम पवार मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकासाठी दाखल झालेले आहेत. याही वेळेला वळून मारलाय खाली क्षेत्र होतं आणि तिकडनं मात्र 4 पेक्षा जास्त येणार नाही. आल्या 4 धावा चौकार. या ठिकाणी एपीएलचे प्रायोजक प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य लागतं. ह्या स्पर्धेत देखील त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. ते मराठी उद्योजक मंगेजी पटाले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
शैलेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक ओमच्या या चेंडूवर चौकार आणि बघता बघता 13 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर रुपेश पवार यांचं 9 धावांचं होतं. तदनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ओम यांच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं शैलेश याने आणि नक्कीच त्यांना सुद्धा जागा दाखवली 4ची. ओहो, इथे वेगळं करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक धावतायत. हा झेल होतोय का? तर हो, हा झेल मात्र भुईला दान झालाय. खूप निराशा केली क्षेत्ररक्षकाने, कारण अशी संधी तुम्हाला येणं म्हणजे सोन्याची संधी आहे. त्या सोन्याचं नक्कीच तुम्ही गोल्डन मध्ये रूपांतर करणं खूप गरजेचं आहे. कारण सोन्याला जेवढा भाव वाढलाय ना, तितकाच या झेलला सुद्धा भाव होता शैलेश यांच्या. परंतु तिकडे मात्र 2 धावा आल्या. या 2 धावेरी धावफलक आपण पाहायला गेला तर 15 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आज आपण आहोत निजामपूर प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये आणि दिवाळीचा बंपर धमाका मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओम सज्ज होतील फलंदाज. याही वेळेला थोडीशी कल्पकता दाखवली. गली क्षेत्रामध्ये चेंडू टोळवलाय. तिकडनं मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धावतोय. शर्यत लागले तिकडे, परंतु तद्वर मात्र आपण पाहतोय धावांचा रतीब सुद्धा आलेला आहे. ओम यांच्या गोलंदाजीवर आक्रमणापेक्षा थोड्याशा का होईना चोरट्या धावा सुद्धा जरूर येत आहेत. आमचे मित्र निखिलजी खेडेकर हे देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निखिलजी खेडेकर यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थान बनावे. तसेच रवी पानसरे यांचं देखील प्रत्येक विकेटला 100 रुपये. संजयजी दबडे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये, 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. ओम, तुमच्यासाठी हा मेसेज जरूर असेल. याही वेळेला मिड विकेटला, परंतु तिकडे जाळं रचलं होतं. झेल जाऊन विसावला हातात आणि दुसऱ्या विकेटचं पतन. ओमला भेटले सफलता. जल्लोष नाही. बघता बघता झेल विसावला. ओमला भेटली सफलता आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरं षटक आपण पाहतोय अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि तिकडे 2 गडी बाद 18 धावा धावफलकावर. संदीप माने आणि सुबोध पवार दोस्ती फायटरचे संघ मालक आहेत. विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. साहेब या आपलं स्वागत आहे. आपण खूप सारं चांगलं योगदान या प्रीमियर लीग साठी गेलेलं आहे. आपले मान्यवर जे जे असतील त्यांना विनंती आहे, आमचं लक्ष जाईल, तुमचं नावाची उद्घोषणा केली जाईल, परंतु आपण हक्कदार आज मान्यवरांच्या कक्षामध्ये बसण्यासाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिकडे मात्र एसपी फायटरच्या माध्यमातून ओम गोलंदाजी करतोय आणि तिकडे 18 धावांवर 2 गडी बाद झाले. डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद दाखल झालेले आहेत. आता शरद आणि शैलेश यांना या पूर्ण संघाची जबाबदारी पुढे न्यायची आहे. परंतु तिकडे आपण पाहतोय ओम सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. हे 5 षटकांची लढत आहे आणि सध्याचं क्रिकेट म्हणजे हनामारीचं क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. याही वेळेला उजव्या ष्टीवर अचूक टप्प्याचा चेंडू होता. तिकडे डायरेक्ट हिट, डेंजर झोन आणि या स्पर्धेतील जबरदस्त नियम पकडला आणि पंचांना सुद्धा टीव्ही पंचांकडे यावं लागलं. परंतु तिकडे काय घडतंय हेच क्रिकेट आहे मित्रांनो. अनपेक्षित घटना अपेक्षितरित्या घडताय. तुमचं प्रयत्न 100% असणं गरजेचं आहे. जाऊया टीव्ही अंपायर कडे, काय निर्णय येईल. तर टीव्ही अंपायरचा निर्णय आलाय OUT आउट. शैलेश
ही मोठी फेकी होती आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा नियम करण्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण मैदानात यावं लागेल. इथे मोठा हादरा, मोठा धक्का आता मात्र भेटलाय तो बॅटिंग टीमला, कारण शैलेशची जितकी जास्त वेळ खेळी राहील तितकी SP फायटरला थोडीशी डोकी होती आणि हे ओमने जाणलं होतं आणि म्हणूनच की काय आज मात्र 100% प्रयत्न केले यश क्षेत्ररक्षकाने आणि टिपलाय ST. या ठिकाणी मी संजयजी गुलाबे साहेब, राज्य ग्रुपचे संस्थापक संजयजी गुलाबे साहेब यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तसेच आमचे मित्र मंगेजी साटमकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर साना बनवायचा आहे. काय अफलातून कामगिरी विरेन पुलेकर यांची खऱ्या अर्थाने आज त्यांना सुद्धा गोडधोड द्यावं लागेल त्यांच्या टीम ओनरला, कारण कामगिरी चांगली केली. शैलेश सारखा चांगला फलंदाज मार्गस्थ केलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरे षटक मार्गस्थ असताना ओमच्या स्वरूपात 18 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ही अनिश्चितता सातत्यपूर्ण आम्ही पाहतो. क्रिकेटमध्ये काय घडेल हे आम्हाला कधीच माहिती नसतं आणि म्हणूनच की काय आज आपण या मैदानात दाखल सुद्धा झालोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित दाखल झालेले आहेत. अंकितला सामना पुढे न्यायचा आहे. आता अंकित यांच्यावर सर्वांचं लक्ष असेल. तुम्हाला संधी भेटली त्या संधीचं सोनं तुम्हाला सुद्धा जरूर करायचं आहे. पुन्हा एकदा ओम, अंकित पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतोय, हलकासा अपील सुद्धा झाला परंतु तिकडे एक धाव सुद्धा आली मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एकेरी धावेने षटक क्रमांक 2 संपतोय आणि या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावर. षटक 2 संपलेले आहेत आणि प्रत्येक विकेटसाठी मी विनंती करतो विनोदजी पवार यांना की मंगेश यांचा आपण सत्कार करायचा. तसेच आमचे करावडे काका देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोस्ती फायटरचे संघ मालक सुबोधजी पवार आणि संदीपजी माने यांचं देखील हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन टाइम सर लावायचं आहे का? टाइमचं काय? तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरे षटक घेऊन येत आहेत दीपेश सर. ओहो, पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस पद्धती खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव जातोय आणि एक सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपेश सरांचा. आता दीपेश सरांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही. आज मात्र पहिल्या मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाजी करतायत परंतु ते शिक्षक सुद्धा आहेत आणि त्याहीपेक्षा शब्दांचे जादूगार सुद्धा आहेत. मैत्री नावाचा त्यांचा किस्सा आज मात्र इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. माणसाला ओळख करून देण्यासाठी एक गोष्ट होणं गरजेचे आहे आणि दीपेश सरांची ती सुद्धा झालेली आहे. उजव्या एष्टीवर अकूट टप्पा होता, वेध न घेता मागे निघून जातोय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या निर्धाव चेंडूची सांगता दीपेश सरांच्या माध्यमातून जरूर होतोय. शांत संयमी क्रिकेट चालू आहे. होत्याचं नव्हतं क्रिकेट असतं आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू झालेली आहे. शैलेशने पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार मारल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं कुंभे सनरायझरला की मोठ्यांचा धावांचा रतीब येईल परंतु ओम आणि आता मात्र आपण पाहतोय दीपेश सराने अफलातून गोलंदाजी चालू केलेली आहे. याही वेळेला ओहो, समोरच्या दिशेने आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह फुटबॉल स्टाईलने खेळण्या आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न झाला गोलंदाजाचा परंतु यश आलं नाही. तिकडे मात्र 1 धाव आली. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. 1 धाव आली मागील चेंडूवर. 20 धावा धावफलकावर टॉस जिंकल्यानंतर SP फायटरने निर्णय घेतला गोलंदाजीचा आणि हो 100% काम सुद्धा करत आहेत. संजयजी जबडे यांच्याकडून हॅट्रिक SP फायटरच्या कुठल्या गोलंदाजाने मारली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा सुद्धा झालेला आहे आणि प्रत्येक विकेटला सुद्धा 100 रुपये आहेत. संजयजी दबडे सरांकडनं खऱ्या अर्थाने आज क्रिकेटला चांगलं पाठिंबा देत आहेत आणि आज ते क्रिकेटचा आनंद सुद्धा घेत आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळ चालू होतोय. शरद आहेत तिकडे. दीपेश सरांच्या मार्फत चेंडू हलक्या हाताचा आहे. खाली क्षेत्र निवडलं. तिकडे 38 सर्कल क्लिअर केलं परंतु तिकडे खाली क्षेत्र होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. थोडासा अंगलट येऊ शकला असता परंतु दीपेश सरांच्या हातात चेंडू सामावला नाही. 2 धावा आल्या.
या 2 धावेने धावफलक मैदानाच्या आतमध्ये 22 झालाय. षटक क्रमांक 3 5 षटकाचा सामना आहे आणि या चौथ्या पर्वातला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. पुन्हा एकदा शरद नक्कीच दीपेशांना सामोरे जातील. हो, डान्सिंग डाऊन आले परंतु बॅटवर नीटचं टायमिंग झालं नाही. शॉट सिलेक्शन चांगलं होतं शरद यांचं, परंतु तिकडे आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल भेदू शकले नाही. दरम्यानच्या काळात एकच धाव आली. थोडासा मंदावलेला खेळ चालू आहे, कारण प्रेक्षकांना काय पाहायचं असतं तर चौकार षटकाराची आतषबाजी. एकेरी धाव आली मागील चेंडूवर आणि तिकडे धावफलक 23 वर जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा दीपेश सर आज खूप लांबचा प्रवास करून गावाला आले आणि बघता बघता आपल्या बिजी शेड्यूल मधनं आपल्या संघासाठी कामगिरी सुद्धा करत आहेत. SP फायटर या संघासाठी आज ते गोलंदाजी करत आहेत. हो, इथे मात्र वळून मारला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा चुकी केली जात नाही. दुसरा झेल टिपला गेला आणि मार्गस्थ केलाय आणखीन एक खेळाडूला डगआउटच्या दिशेने. मंगेजी बटावळे साहेब स्पर्धेचे सहप्रायोजक, त्यांनी या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे संतोषजी कुर्मे यांच्या हस्ते. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि आपण पाहतो सनरायझर मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट गेलेल्या आहेत आणि 23 धावा धावफलकावर. रुपेश पवार यांनी पहिलं षटक 9 धावांचं हाताळले, 1 विकेट घेतली, तर ओम यांनी 10 धावांचं षटक टाकलं परंतु 2 विकेट घेतली. दीपेश सरांना मात्र सफलता 1 भेटली आणि 4 धावा. खूप चांगलं षटक टाकलं आणि धावांना ब्रेक लावण्याचं काम नक्कीच रुपेश सर यांनी जरूर केलेलं आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर येईल आणि शरदच्या जोडीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जगदीश सुद्धा दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय एक जबरदस्त देही ST असलेले जगदीश आता किती लांब चेंडू पाठवतात याहीकडे तुमचं आमचं लक्ष जरूर असेल. तर गोलंदाजी मार्कवर वीरेन दाखल झालेले आहेत आणि आता डावखुऱ्या शरदला थांबवायचं आहे, परंतु तिकडे बॅटरला सुद्धा बॅटिंग करायची आहे. याही वेळेला आपण पाहतोय अनपेक्षित फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु तिकडे शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत जिंकली. आपण पाहतोय चेंडूने आणि धावा आल्यात 4-4-4 चौकार. या ठिकाणी नेहमीच आम्हाला ज्यांचं सहकार्य या मैदानावर लाभतं ते आमचे निवाच्या वाडीचे सखपाल काका, तसेच नरावडे काका बोरशेतवाडीचे हे देखील उपस्थित, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मी राजू पारखे यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार करायचा. आघाडीच्या फलंदाजांनी केलेली निराशा, मिडल ऑर्डरला आलेला दडपण आणि याच दडपणावर वीरेन सुद्धा गोलंदाजी करत आहेत, परंतु शरद 4 धावा काढून धावफलक पुढे नेत आहेत. याही वेळेला आपण पाहतो एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे खाली क्षेत्र आहे आणि चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ करताय 4 धावेसाठी. येतोय चौकार, 4 धावा. चार धावा आल्या आणि शरद मात्र आपल्या परी का होईना कामगिरी करतोय. मला संधी दिली त्या संधीचं सोनं करतोय. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 31 वर. आपण पाहतोय 4थं षटक वीरेन यांच्या मार्फत चालू आहे आणि तिकडे डावखुरे शरद मात्र धावा जमवण्यात व्यस्त 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 आहेत आणि ही व्यस्तता त्यांच्या संघासाठी खूप चांगली आहे. पुन्हा एकदा वीरेन, हो क्या बात है, यॉर्क करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय शरद यांना आणि तिकडनं निर्धाव चेंडूची सांगता वीरेनने सुद्धा केलेली आहे. काय अफलातून चेंडू टाकला. मागील 2 चेंडूवर आक्रमण झाले, 8 धावा आल्या हे विसरून एक वेगळ्या नक्कीच ईर्षेने ही गोलंदाजी केली वीरेन याने आणि थांबून ठेवले तिकडे शरद यांना. डावखुरे आहेत आणि या डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करताना ओहो याही वेळेला समोरच्या दिशेने इकडे डोक्याची घंटा होती, परंतु जगदीश मात्र बालंबाल वाचलेले आहेत. कॉल चुकला होता आणि इकडे मात्र थ्रो चांगला होता, परंतु वीरेन तिकडे आपल्या बॉलिंग रनअपवर होते. इकडे धाव आली नाही आणि आपण पाहतोय खत्र्याची घंटी जगदीश साठी होती, ती सुद्धा वाजली नाही.
नक्कीच मागील चेंडू निर्धाव गेलाय, धाव पुढे जात नाही आणि धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये 31 धावा, चौथं षटक मार्गस्थ असताना वीरेंच्या माध्यमातून. निजामपूर प्रीमियर लीग चौथ्या पर्वाला सुरुवात झाली. इकडे शरदने मात्र फटका चांगला सजवलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि फटका सजवल्यानंतर शरदला या चेंडूवर 2 धावा जरूर आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग शरद करतायत, सातत्यपूर्ण फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, काही ठिकाणी यश येते परंतु इक्का दुक्का धाव का होईना शरदच्या बॅट मधून येत आहेत. दुहेरी धाव आली आणि धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 33 वर जाऊन पोहोचलाय कुंभेज सनरायझर. 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक मार्गस्थ असताना आणि चौथ्या पर्वामध्ये आहोत आपण. ही 4 ची नक्कीच जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. ओहो क्या बात है, एक जबरदस्त फटका, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला शरद याने आणि तिकडनं मात्र धावा जमवण्यात यशस्वी झाले. आल्यात 4 धावा. या ठिकाणी या स्पर्धेचे सहप्रायोजक वैयक्तिक बक्षीस म्हणून त्यांच्या माध्यमातून टीव्ही स्पॉन्सर करण्यात आलेले गजाननजी मोहिते यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मी गजानन काका यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर 4 षटक एवढा संपलेले आहेत. वीरेंचं चौथं षटक पाहिलं गेलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले आणि तदनंतर मात्र 14 धावा खर्च केल्या वीरेन याने आणि संघाच्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावर जरूर लागलेला आहे. पहिलं सत्र चालू आहे, 5 षटकांचा सामना आहे आणि आता तुमच्याकडे टार्गेट सेट करण्यासाठी आपल्याकडे 6 चेंडू आहेत. काय करणार या 6 चेंडूमध्ये, गोलंदाज की फलंदाज, कशा प्रकारे द्वंद्व असणार. या ठिकाणी मंगेशजी नालावडे तसेच रवीजी पानसरे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी विनंती करतो विनय करावडे आपण आपल्या हस्ते सत्कार करायचा. मुंबई सनरायझर 5 षटकांचा सामना, 4 षटकामध्ये 37 धावा धावफलकावर लागलेला आहे. सुनीलजी तेलंगे, मोतीरामजी उतेकर. आता मात्र धावांचा नक्कीच जास्त कशा येतील यासाठी मनामध्ये व्यूहरचना जरूर आखत असतील परंतु तिकडे SP फायटर संतोष पोहलेकर आणि प्रकाश जंगम यांचं सुद्धा लक्ष असेल. आमचा गोलंदाज काय करेल. गोलंदाजाला आता 6 चेंडू टाकायचे आहेत तर फलंदाजाला हे 6 चेंडू फटकवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज 5वा जरूर दाखल झालेला आहे परंतु तिकडे जगदीश आहेत. हो, जगदीशला डाव्या एष्टीवर टाकला चेंडू, लेफ्टवर टाकलेल्या चेंडूवर मागे निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. हो, हा वाईड आहे. इथे अवांतर धाव जरूर आली आणि अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 38 वर. पहिला चेंडू जरूर आलाय. याही वेळेला जगदीशने आव देखा ना ताव देखा, आलोय मी आणि हो करून सुद्धा दाखवणार. पहिला षटकार येतोय, 6 धावा जगदीशच्या बॅट मधून. क्या बात है, इथे जगदीशच्या बॅट मधून आलाय हा षटकार आणि तब्बल धावा मात्र झाल्यात 44. या बॅटिंगची गरज होती आणि या बॅटने त्या धावा आल्यात. आता मात्र खांदे उंचावलेत, आत्मविश्वास वाढलाय जगदीशचा आणि का वाढू नये. षटकार आलाय मागील चेंडूवर. ओहो, पुन्हा एकदा मिस टाइम, बॅटच्या वरच्या कडेला लागलाय आणि तिकडनं मात्र फसले जगदीश आणि हो इथे बाद सुद्धा झालेत. विकेटचं पतन, 5 गडी बाद झालेत आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये 44 धावा धावफलकावर. यस डीजे खेळाडूला नाव, एक्स्ट्रा खेळाडूला नाव माहिती असतील ना त्या खेळाडूलाच पाठवा. या ठिकाणी गोलंदाजाचं नाव सांगायचंय. संजय आलेत आणि खऱ्या अर्थाने संजयने एक फटका जरूर खाल्ला परंतु बारी बारी सबकी बारी. संजय सांगतात जगदीश पहिली ती आपकी बारी, अब है हमारी बारी. मैदानाच्या आतमध्ये जावं लागतंय परत जगदीशला. 5 गडी बाद झालेत आणि 44 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
पार्थ दाखल झालेले आहेत. आता पार्थवर जबाबदारी आहे, परंतु चेंडू शेष आहेत आतापर्यंत. 4 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संजय. अकूट टप्पा समोरच्या दिशेने आक्रमण, बॉलर बॅक ड्राईव्ह, वन बाउन्स, सीमारेखा पार होते, चेंडू येते चौकार, 4 धावा. आपण पाहतोय 48. पुन्हा एकदा संजय सज्ज होतील. पुन्हा एकदा फटका चुकीचा आहे, परंतु तिकडे यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत. इथे मात्र पार्थला परतावं लागेल. आणखी एक विकेटचं पतन होतंय आणि पार्थ मैदानाच्या दिशेने बाहेर जातोय. पहिला सामना आपण पाहतोय सीझन 4 मधला, जिथे एसटी फायटरने टॉस जिंकलाय, दावत दिली, आमंत्रण दिले होते कुंभे सनरायझरला की आपण बॅटिंग करायची आहे, परंतु केतन आणि शैलेश यांनी थोडीशी लडफडीची सुरुवात केली आणि जगदीशने मात्र शेवटच्या क्षणात चांगला फटका खेळला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6 गडी बाद झालेत आणि तब्बल मैदानाच्या आतमध्ये 48 धावा. आता मात्र संजय यांचं शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या चेंडूमधले काही चेंडू शेष असतील. या चेंडूवर आक्रमण करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. भावेश दाखल झालेले आहेत. भावेश पवार हे नाव टेनिस क्रिकेटला माहिती आहे. या नावाला एखादा फटका खेळतायत का? भावेश आपल्या गावातील. पुन्हा एकदा संजय. हो, याही वेळेला ओहो, काय बात आहे, कल्पकता दाखवली आणि चेंडू थेट पाठवलाय सीमारेखा पार, चौकार, 4 धावा.
नक्कीच लीलया वेगवेगळ्या फटक्यांचे नक्कीच हक्कदार झाले. आणि आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये तर हल्ली असे लाजवाब फटके पाहायला भेटतात जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा नक्कीच वारंवार पाहिले जातात. दीपेश सरांच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आणि 53 धावांचा पाठलाग आता मात्र सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी इथे घुटना टेक तमाशा देख आवाज आला, आत्मविश्वास होता आणि हो हा आत्मविश्वास 6 धावा मिळवून जातोय. येतोय षटकार 6 धावा. हे घुटना टेक तमाशा देख आवाज आला, आत्मविश्वास होता आणि हो हा वडील या ठिकाणी उपस्थित झाले कुंभेवरून या ठिकाणी ते आले या स्पर्धेचा आनंद घ्यायला. तर मी विनंती करतो निलेशजी पाकड यांना की सदाशिव मामा तेलंगे यांचा आपण सत्कार करायचा. नितेश वर केलं, नितेशने आक्रमण पाठवून दिलं 6 धावांसाठी. अफलातून बॅटिंग, ओहो पुन्हा एकदा अचूक टायमिंग, चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि हो इथून आलाय षटकार. बॅटिंग, ओहो अचूक टायमिंग, 2 षटकार आले, फक्त दिशा दिली आणि हो डीजे तुम्ही बॉलिंग टाकताना बंद राहू द्या. बरोबर, ओके 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 ओके. 2 षटकार आले तर आपण पाहतोय आणि या 2 षटकारानंतर जर 3 षटकार आले तर संजय दबडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. काय बॅटिंग होत आहे आपण पाहतोय. नितेश यांच्याकडून 6 धावांचा 2 मोठे फटके आले. तदनंतर आता तिसऱ्या फटक्यासाठी जातात का की नितेश पुन्हा एकदा त्यांना थांबवतात का याकडे लक्ष असेल. क्रिकेटचा खेळ किती अद्भुत आहे हे तुम्ही आम्ही जरूर पाहतोय. याही वेळेला डान्सिंग डाऊन विकेट आले, थोडेसे तिथे फ्लम्बलिंग झाले परंतु कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. चेंडू होतोय सीमारेखा पार, येतोय चौकार. डान्सिंग डाऊन विकेट आले, थोडेसे फ्लम्बलिंग झाले परंतु कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. चेंडू होतोय सीमारेखा पार, येतोय चौकार. कारण सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर पहिला गोलंदाज हा टीम मधला एक महत्वाचा गोलंदाज असतो. नवीन डावाला सुरुवात करणारा गोलंदाज आणि याच गोलंदाजाला फटकवला तर समोरच्या संघावर आपण हाबी होऊन जातोय का. परंतु हे क्रिकेट आहे, एखाद दुसरा एक वेगळा फटका खेळला, एखादी विकेट भेटली तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी टीम सुद्धा कमबॅक करू शकते. परंतु तिकडे ते होणं गरजेचं आहे, ते होईल का. हो पुन्हा एकदा इथे बॅटवर नीटसा आला नाही. आपण पाहतोय तिकडे मात्र एक धाव आली, दूरवरून क्षेत्ररक्षक आले, त्यांनी एक धाव काढली गेली आणि एकेरी धावेने धावफलक पुण्याच्या पुढे जातोय. 18 धावा धावफलकावर. आक्रमण नितेशच्या स्वरूपात चढवलं गेलं आणि पहिली धाव काढून दीपेश सरांनी का स्ट्राईक चेंज केली याचं उत्तर पुढच्या चेंडूवर जरूर दिलेलं आहे. कारण आपल्याकडे नितेश सारखा एक हुकार नक्कीच आक्रमण करणारा बल्लेबाज आहे आणि अशा वेळेला त्याला संधी देणं गरजेचं आहे. समालोचन कक्षामध्ये बोलणं आणि स्वतः ती धुरा सांभाळणं खूप कठीण असतं. अशा गोष्टी करणं दीपेश सर ते लीलया करत आहेत. पुन्हा एकदा नितेश दीपेश सरांसाठी. हो आता मात्र आपले इरादे स्पष्ट केले, खाली क्षेत्र गॅप निवडला आणि तिकडनं पाठवलाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा येते 4 धावा. हॅलो, दोस्ती फायटर संघाचे संघमालक श्री सुबोधजी पवार आणि संदीपजी माने यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी हरिजी पवार यांना विनंती करतो की आपण सुबोधजी पवार आणि संदीपजी माने यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. डावाला सुरुवात एसपी फायटरच्या माध्यमातून झाली आणि तिकडे नितेश आणि दीपेश सरांनी जबरदस्त कामगिरी केली. दीपेश यांच्या एक मोठा चौकार आला आणि आपण पाहतोय नितेश यांचे 3 मोठे फटके आले. तब्बल 22 धावा
खर्च सुद्धा केल्या पहिल्या गोलंदाजाने. आता कुंभे सनरायझर काय करणार, कशा प्रकारे गोलंदाजी आखणार, या धावांच्या रतीपला थांबवणारा एखादा गोलंदाज तुम्हाला जरूर लावावा लागेल. आणि तो लावण्यासाठी आता कर्णधाराला अशा गोलंदाजाला प्राचारण करावं लागेल की ही जोडी कशी थांबली जाते, कारण दोन्ही बाजूचं क्रिकेट तुम्हाला आम्हाला पाहायचं आहे. सनरायझर तिकडे विकेट मिळवण्याचा प्रयत्न असणार, तर SP फायटर तिकडे चेंडू टोळवून सामना आपल्या खिशात कसा सहज येतोय यासाठी प्रयत्न 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 जरूर करणार. या सगळ्यांकडे तुमचं आमचं लक्ष असणार. परंतु मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ होते आणि गोलंदाजीसाठी पार्थ दाखल झालेले आहेत. आता पार्थवर जबाबदारी आहे पूर्ण संघाची, कुठेतरी मोठी कामगिरी करण्याची जबाबदारी, आणि ते करतील का. समोर आपण पाहतोय नितेश आहेत, ज्यांच्या बॅट मधून आज मोठे फटके येत आहेत. त्यांच्या बॅटला आज चेंडू प्रेम करतोय, चेंडू लागला की सीमा रेखा पार जातोय, आणि एखाद्या बॅटरला आणखीन काय पाहिजे तेच घडते आता नितेशच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा फेकून दिलाय इथे डगआउट मध्ये, आणि पंचांना सुद्धा पुन्हा एकदा आपले हात वरती करावे लागतील 6 धावांसाठी. 6 धावा येत आहेत आणि नितेशने मात्र आपल्या बॅटिंगची नजाकतता कमालकता दाखवली आहे. आज त्यांच्या बॅटमध्ये म्हणजे घरून फटाके यावे आणि त्या फटाक्यामध्ये फक्त सुतळी बॉम्ब असावे, असा नितेशच्या बॅटिंगचा पराक्रम आहे. षटकार चौकार येत आहेत, इथे लवंगी बार वाजवली जात नाही, इथे दिवाळीचे फटाके मनमुराद फोडले जात आहेत, आणि त्याचा आनंद सुद्धा SP फायटरचे सगळे पाठीराखे घेत आहेत. ओहो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज नितेशच्या बॅटला प्रेम करते चेंडू. लागला चेंडू, पलीकडे गेला सीमारेखा पार, आणि येतोय चौकार. 4 धावा धापलकावर आपण गेला तर या 4 धावेने तब्बल 32 धावा धापलकावर लागलेल्या आहेत, जिथे 53 पाठलाग करायचा आहे. काय अफलातून बॅटिंग होत आहे आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू पार्थ यांचे झाले आणि दोन्ही चेंडूवर आक्रमण सुद्धा चढवले गेलेलं आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात बरंचसं काम केलेलं आहे, आणि इथे तिसऱ्या पंचांकडे सुद्धा गेलो, परंतु नक्कीच ऑन फील्ड पंचांवर नक्कीच जो निर्णय आहे तो पुढे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, पार्थवर पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. तिकडे मात्र आपण पाहतोय चेंडू जाते पॉइंटच्या वरून, आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. पार्थवर याही चेंडूवर आक्रमण नितेशच्या माध्यमातून चढवलं गेलं, आणि 2 धावा याही चेंडूवर नक्कीच अर्जित केल्या गेल्या. आता विकेट कशी घ्यायची पडलेला प्रश्न पार्थला आहे, पडलेला कुंभे सनरायझरला आहे, परंतु कोणतीही चूक करत नाही दोन्ही बॅटर. आणि हो, हे करणं गरजेचं आहे SP फायटरसाठी. आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिलेली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला विजयाचा कळस पाहायचा असेल तर पाया भक्कम रचावा लागेल. पाया रचलाय आज मात्र दीपेश सरांनी आणि नितेश यांनी. काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा पार्थ यांचं दुसरं षटक मार्गस्थ असताना, आणि त्याही बिनबाद मैदानाच्या आतमध्ये. हो, डान्सिंग डाऊन विकेट आले शेवटच्या क्षणी. फटका मात्र कव्हरच्या दिशेने खेळला तिकडे, आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक केरी धाव जरूर नितेश यांच्या माध्यमातून आली, आणि मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र झालेल्या आहेत 35 धावा धापलकावर. 53चा पाठलाग करायचा आहे. 10.6चा एक सरासरी ॲव्हरेज सरासरी पकडायची होती, परंतु या सगळ्या गोष्टीला या दुपारच्या उन्हामध्ये या 2 बॅटरने मागे टाकलेलं आहे. बॅटर मात्र हाबी झालेले आहेत गोलंदाजावर, आणि आता गोलंदाजी कशी करायची हा पडलेला प्रश्न आहे. तिकडे दीपेश सर आहेत शांत डोक्याने, फलंदाजी करत आहेत. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, तोही फटका धावा देऊन येणार आहे, आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा भेटतोय. येतोय चौकार. 4 धावा.
या 4 धावेने धावफलक 39 वर जरूर जाऊन पोहोचलेला आहे. आपण पाहू शकता निजामपूर प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि या चौथ्या पर्वाचा एक जबरदस्त सामना, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर घडत आहे, जिथे SP फायटरचे 2 बॅटर या पूर्ण सामन्यावर पकड निर्माण करून आहेत. ही मगर मिठी सोडणार कोण? पार्थ काय करेल पुढच्या गोलंदाजीवर? करेल का आपल्या संघासाठी चांगली कामगिरी? प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा असेल आता गोलंदाजाच्या मार्फत की काहीतरी वेगळं करण्यासाठी. एव्हाला आपण पाहिलं गेलं तर धावफलकावर 39 झाल्यात, म्हणजे इथून खूप सोपं काम केलेलं आहे. परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. शेवटचा चेंडू पडे तोपर्यंत आपण शांत राहणं खूप गरजेचं आहे. परंतु याही वेळेला समोरच्या दिशेने टोळवलाय ऑन साईडला चेंडू आणि दीपेश सरांच्या माध्यमातून एक धाव जरूर घेण्यात आलेली आहे. एकेरी धावेने षटक क्रमांक 2 संपते. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये पार्थ याने जवळजवळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 18 धावा खर्च केल्या. टोटल मात्र 2 षटकामध्ये बिनबाद SP फायटर मैदानाच्या आतमध्ये 40 धावा धावफलकावर. बारा चेंडू मध्ये आपण पाहिलं गेलं तर 40 धावा झालेल्या आहेत. 53चा पाठलाग करायचा आहे. 10.6ची सरासरी. परंतु नितेश आणि दीपेश सरांनी केलेली अफलातून कामगिरी. आता 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामन्यावर पकड आता मात्र SP फायटरने घेतलेली आहे. संतोषजी पोवेकर आणि प्रकाशजी जंगम आत मात्र आपल्या बॅटिंगवर खुश असतील. जो संघ निवडला, जो संघ कर्णधार निवडला तो खूप चांगली कामगिरी करत आहेत. परंतु ही प्रीमियर लीग आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई सनरायझर यांनी सुद्धा कामगिरी करण्याचा प्रयत्न खूप करणं गरजेचं आहे. एखादा सामन्यामध्ये खराब कामगिरी म्हणजे आपलं क्रिकेट खराब नाही तर आता वेळ खराब होती. परंतु तिसरा गोलंदाज लावला जातोय मैदानाच्या आतमध्ये. केतन सुद्धा दाखल झालेले आहेत. चला नेक्स्ट टीम आपण टॉस साठी सज्ज व्हा. टॉस बॉक्स मध्ये याही वेळेला आता मात्र पॉइंटला चेंडू टोळवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बरीच प्रतीक्षेने इथे मात्र एक विकेट भेटली मुंबई सनरायझरला आणि दीपेश सर मात्र बाद झालेले आहेत. पहिल्या विकेटचं होतंय पतन. पहिला विकेट जरूर गेलेला आहे आणि आपण पाहिलं गेलं तर सुरुवात कशी करावी, एक अफलातून सुरुवात, चांगल्या प्रकारे सुरुवात केली आणि त्या सुरुवातीच्या पायावर आता कळस चढवणं बाकी आहे. परंतु केतन आले, थोडेसे उशिरा आले तिसऱ्या षटकामध्ये आणि आपण पाहिलं गेलं तर विकेट सुद्धा प्राप्त केली. परंतु सामना बराच काळ लांब गेलेला आहे. हा लांब गेलेला सामना आता जादुई परिस्थितीत तुम्हाला आणावा लागेल, कारण खरा योद्धा तोच असतो जो शेवटपर्यंत लढतो. की जिंकताना कोणी लढेल परंतु हरताना लढणारा खरा योद्धा असतो आणि तेच आपण मराठ्यांची पोरं आहोत. हो, याही वेळेला रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि तिकडे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. ओम दाखल झालेले आहेत आणि इथून केतन काय करता येत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 1 विकेट घेतली केतन याने. हो, इथे मात्र ओमने हा फटका सजवलाय आणि हा फटका मात्र प्रेक्षकांना मानवंदना देणारा. येतोय षटकार, 6 धावा. 46 धावा धावफलकावर. ओमच्या बॅट मधून आलाय मोठा फटका आणि 6 धावा सुद्धा आल्यात. ओहो, क्या बात आहे. हाही सुद्धा फटका झोपून पडून, परंतु धावा आल्यात 6. षटकार, 6 धावा. 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे दीपेश सर आणि आपण पाहतोय नितेश याने पाया रचला, त्या पायावर सोनेरी कळस चढवताना ओम दिसतायत. मागील 2 मोठे फटके आले आणि तब्बल धावफलकावर आपण पाहतोय 52 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 1 धावेची प्रतीक्षा जरूर आहे आणि ही औपचारिकता आहे. परंतु आज मुंबई सनरायझरच्या आघाडीच्या फलंदाजांनी केली निराशा, गोलंदाजांनी केलेली निराशा आज मात्र त्यांच्या संघाला आज हा सामना गमवावा लागतो. ओमच्या बॅट मधून आणखीन 1 षटकार आला आणि 3 षटकार
ओमच्या बॅट मधून आले आणि संजयजी दावडे यांचे 300 रुपये सुद्धा त्यांना आलेले आहेत, 500 रुपये आलेले आहेत लगातार 3 षटकाराला. संजयजी यांचे 3 षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे ते ओमने आज कमवलेलं आहे.